नमस्कार. आपली परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ही सिरीज सुरू झालेली आहे. त्याच्यात फॅक्टोरियल नोटेशन काय, फॅक्टोरियलचा फॉर्म्युला आणि त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघितलेली आहेत. आता आपण बघणार आहोत ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. ते कसं आहे, ते कसं वर्क होतं हे थोडंसं एक्झाम्पल घेऊन आपण बघणार आहोत. पुढे आपल्याला परम्युटेशन, कॉम्बिनेशन, त्याचे फॉर्म्युले, त्याचे एक्झाम्पल्स हे सगळं बघायचंच आहे. पण ते समजण्यासाठी ही प्रिन्सिपल्स काय आहेत ती थोडीशी आपण एक्झाम्पलने इथे एक्सप्लेन करणार आहोत. सो ॲडिशन प्रिन्सिपल हे कसं वर्क होतं ते आपण बघूया. सपोज एका बॉक्समध्ये, एक गजरेचा बॉक्स आहे, बॅग आहे, काही म्हणा तुम्ही, तर त्या एका बॉक्समध्ये 5 ॲपल्स ठेवलेली आहेत. 5 ॲपल आहेत. 1 2 3 4 and 5. 5 ॲपल्स ठेवलेली आहेत आणि 3 ऑरेंजेस ठेवलेली आहेत. 1 2 and 3. आणि विचारलं की हाऊ मेनी वेज यू कॅन सिलेक्ट वन फ्रूट फ्रॉम दॅट बॉक्स. सो तुम्हाला असं तर सिलेक्शन किती वेजने होऊ शकतं, किती प्रकारे होऊ शकतं हे जर विचारलं तर ते कॅल्क्युलेट करण्याची काय मेथड आहे. तर तिथे त्या बॉक्समध्ये किती टाईपची फ्रूट्स दिलेली आहेत, तर 2 टाईपची फ्रूट्स दिलेली आहेत. सो प्रत्येक टाईपच्या फ्रूटचा नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, किती फ्रूट्स आहेत, तर ॲपलचे फ्रूट्स किती आहेत, तर 5 फ्रूट्स आहेत. सो जर आपण ॲपल चूज केलं तर किती प्रकारे, किती वेजने चूज करू शकतो, तर 5 वेजने चूज करू शकतो. बिकॉज 5 ॲपल्स आहेत ना. सो काही जण 5 नंबरचा चूज करेल, काही जण 2 नंबरचा चूज करेल. सो टोटल किती वेज आहेत त्या बॉक्समध्ये एखादं ॲपल काढण्याचे, तर 5 वेज आहेत. बिकॉज 5 फ्रूट्स आर देअर. देन ऑरेंजेस जर चूज करायचे झाले तर टोटल ऑरेंजेस किती आहेत, तर 3 आहेत. त्यामुळे टोटल वेज ऑफ सिलेक्टिंग किती येणार आहे, 3 वेज येणार आहेत. कारण एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला एक फ्रूट चूज करायचं आहे. सो कोणी 2 नंबरचा ॲपल चूज करेल, कोणी 3 नंबरचा ऑरेंज चूज करेल, कोणी 1 नंबरचा ॲपल चूज करेल. सो टोटल नंबर ऑफ वेज म्हणजे किती प्रकारे ते सिलेक्ट करता येईल, किती वेजने ते सिलेक्ट करता येईल, तर ते आपण कसं काढू शकतो. असं हे किती एलिमेंट्स आहेत एका टाईपचे, तर 5 एलिमेंट्स. अँड सेकंड टाईपचे एलिमेंट्स किती आहेत, तर 3. सो 5 + 3 टोटल नंबर ऑफ वेज येणार आहे सिलेक्टिंग 1 फ्रूट ॲट अ टाइम फ्रॉम दॅट बॉक्स. असं ते ॲडिशन प्रिन्सिपल वर्क होतं. तुम्ही इथे किती असे ग्रुप केलेले असतील आणि त्याच्यातून जर तुम्हाला एक नंबर सिलेक्ट ॲट अ टाइम एक नंबर सिलेक्ट करायचा असेल तर प्रत्येक ग्रुपमध्ये किती इलेमेंट्स आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे की किती नंबर ऑफ वेज तुम्ही ते एखादा जो इलेमेंट आहे तो ड्रॉ करू शकता किंवा तो चूज करू शकता. सो दिस इज ॲडिशन प्रिन्सिपल की असे ग्रुप असतील आणि त्याच्यात त्या सगळ्या ग्रुपमधनं एकच एका वेळेला चूज करायचं असेल तर त्या प्रत्येक ग्रुपची कार्डिनॅलिटी म्हणतात. कार्डिनॅलिटी मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट. सेट थिअरी झालेली आहे. सो सेट थिअरी किती इम्पॉर्टंट आहे लक्षात आलं असेल. सो सेट थिअरी मध्ये आपण ते बघितलेलं आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स त्या ग्रुपचे किती आहेत, तर हे इथे 5 आहेत, इथे 3 आहेत. सो टोटल विल बी 8 नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 1 फ्रूट ॲट अ टाइम. सो ॲडिशन प्रिन्सिपल अशा पद्धतीने तिथे सिलेक्शनसाठी उपयोगी पडतं किंवा असं ते तिथे वर्क होतं. मग जसं ॲडिशन प्रिन्सिपल आहे तसं आपल्याला मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल पण बघायचं आहे. थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेऊया, मग आपल्याला मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल कसं वर्क होतं ते पण लक्षात येईल. सपोज टोटल 3 नंबर्स आहेत काहीतरी 4 6 and 9. हे 3 नंबर्स आहेत. या 3 नंबर्समधून 2 डिजिटेड नंबर्स फॉर्म करायचे आहेत. आता 2 डिजिट नंबर कसा फॉर्म करायचा आपल्याला माहिती ना. आता नंबर अगदी बेसिक आहे. 2 डिजिट नंबर म्हणजे कसा की 46 69 किंवा 49 वगैरे असे सगळे ऑल पॉसिबल नंबर जर आपल्याला फॉर्म करायचे असतील तर काय होणार आहे की हा नंबर आहे, तर ह्याला आपण काय काय सिलेक्ट करू शकतो. 4 ला एकतर 6 हा नंबर घेऊ शकतो म्हणजे होईल 46 हा नंबर. त्याच्यानंतर 4 ला आपण 9 हा नंबर जॉईन करू शकतो, मग तो होईल 49. त्याच्यानंतर काय होणार आहे, तसंच आपलं जसं 4 साठी आपण केलं तसंच आपण 6 साठी करू शकतो ना. सो 6 साठी आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. एक 6 बरोबर आपण 4 घेणार आहोत आणि एक 6 बरोबर आपण 9 घेणार आहोत. सो कोणते नंबर्स फॉर्म होतील, तर 64 होईल अँड 69 नंबर फॉर्म होईल. देन 9 आपण जर घेतला त्यातला तर 9 ला पण 2 ऑप्शन आहेत. त्याला एक तर 4 आपण जोडू शकतो किंवा 6. सो 4 किंवा 6. सो 9 4 होईल आणि हा 9 6 होईल. अजून काही पॉसिबिलिटीज आहेत का, तुम्ही सगळं विचार करा आणि अजून काही पॉसिबिलिटीज आहेत का.
तर ऑल पॉसिबिलिटीज आपण इथे कव्हर केलेल्या आहेत की एक नंबर घेतला तर त्याला दोन्ही नंबर इथे जॉईन केले आपण. आता त्याच्यात कंडिशन नसतात, आपण फक्त मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल कसं आहे ते समजून घेतोय, त्याच्यात कंडिशन आहे. आता अजून एक पॉसिबिलिटी अशी असते की 4 4 6 6 9 9 असे एलिमेंट्स पण तिथे फॉर्म होते. पण रिपिटेशन अलाउड, रिपिटेशन नॉट अलाउड हा त्यातला सब पार्ट झालेला आहे. पण आपण ह्या एक्झाम्पलमध्ये सपोज असं कन्सिडर करूया की रिपिटेशन इज नॉट अलाउड. रिपिटेशन नॉट अलाउड म्हणजे हे नंबर चालणार आहेत 44 66 अँड 99. हे नंबर चालले किंवा हे नंबर असतील तर त्याचं काय आन्सर येतं हे आपण बघूच एखाद्या एक्झाम्पलमध्ये. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू, जेव्हा फॉर्म्युले बघू तेव्हा ते लक्षात येईलच. सो इन जनरल मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल कसं वर्क होतं ते बघूया. टोटल किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत तर 3 नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत. सो 3 नंबर ऑफ इलेमेंट्स आणि त्याचे किती नंबर ऑफ डिजिटचे इलेमेंट्स फॉर्म करायचे, ॲट अ टाइम किती चूज करायचे त्यामुळे 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे. त्यामुळे चूज करण्याचा, सिलेक्ट करण्याचा आकडा किंवा सिलेक्ट करण्याचा नंबर काय आहे तर 2 हा आहे. कारण ईच टाइम आपण बघा इथे 2 इथे 2 2 2 2 नंबर सगळीकडे सिलेक्ट केलेत आणि एक 2 डिजिटेड नंबर फॉर्म केलेला आहे. सो टोटल किती आले 6 नंबर फॉर्म असतील. हे घेतलं रिपीटेड डिजिट, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल मध्येच येतं. रिपीटेड डिजिट अलाउड असलं तर त्याचा आन्सर वेगळा येतं पण प्रिन्सिपल तेच आहे. सो हे नॉन रिपीटेड आहे तर हे असे नंबर फॉर्म व्हायला टोटल 3 नंबर अवेलेबल आहेत, त्याच्यातून 2 सिलेक्ट करायचे ॲट अ टाइम, एका वेळेला 2 घ्यायचे. सो टोटल नंबर ऑफ वेज विल बी 3 into 2 which is equal to 6. रिपीटेशन अलाउड झाली तर टोटल 3 नंबर मधून 3 सिलेक्ट करायचे. सो 3 into 3 which is equal to 9. मग हे 6 एलिमेंट्स आले आणि हे प्लस 3 एलिमेंट्स आले म्हणजे टोटल किती आले 9 एलिमेंट्स आले. सो मोर दॅन 1 असे सिलेक्शन्स तुम्हाला करायचे असतील एखाद्या म्हणजे एखाद्या यादीमधनं किंवा एखाद्या लिस्टमधनं तर त्यासाठी तुम्हाला ते मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल अप्लाय करावं लागतं. सो लक्षात आलं. आता हे सिंपल एक्झाम्पल्स असेल तर आपण काय डायरेक्टच घेऊ ना, हे 6 नंबर्सच आलेत ना, ते काढणं काय फार कठीण नव्हतं. रिपिटेशनवरती घेतले तरी फार 9 नंबर्स येतील. सो वी कॅन म्हणजे कॅल्क्युलेट करू शकतो, आपण काउंट करू शकतो, ते सगळे लिस्ट करू शकतो. तर हे इथे इझी आहे. पण हेच पुढे आपल्याला परमिटेशन अँड कॉम्बिनेशन ह्या कन्सेप्टमध्ये बघायचं आहे की खूप व्हास्ट नंबर, खूप लार्ज नंबर आला तर त्यासाठी काय प्रत्येक वेळेला हे असं करत बसणार नाही आपण. तर ते कसं काउंट करायचं, ते सिलेक्शनचे वेज कसे सिलेक्ट करायचे हे काढण्यासाठी जे काही टूल आहे त्याला म्हणतात परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. सो परमिटेशन हा एक कन्सेप्ट आहे आणि कॉम्बिनेशन हा एक कन्सेप्ट आहे. सो ही टूल्स आहेत कशाची तर एखादा असं जर तुम्हाला एक्सपेरिमेंट दिला असेल तर त्याच्यातून एक इव्हेंट आपण म्हणतो की दिस इज 1 इव्हेंट अँड सिलेक्टिंग 2 डिजिट ॲट अ टाइम इज अ सेकंड इव्हेंट. तर त्या 2 इव्हेंट मधून तुम्हाला नंबर ऑफ वेज जेव्हा फाइंड आउट करायचे असतात तेव्हा ही परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन प्रिन्सिपल्स किंवा टूल्स म्हणून त्याला मॅथमॅटिकल टूल्स येतील ती अप्लाय करून आपण त्याचे आन्सर्स काढू शकतो. अगदी सिंपल एक्झाम्पल असेल तर असं सगळे लिस्ट नंबर सगळे नंबर आपण डायरेक्ट काढून पण मोजू शकतो की किती आले ॲक्च्युली नंबर. मीन्स टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 2 digits at a time to form 2 digited number from these 3 digits equal to किती आले तर टोटल विदाउट रिपीटेशन इज इक्वल टू 6 ways and with repetition is equal to 9 ways. सो दिस इज मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. कारण याचा आन्सर असं मल्टिप्लिकेशन करून येतं. म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल कसं वर्क होतं, मोर दॅन 1 असा कन्सेप्ट आला सिलेक्ट करण्याचा दोन्ही ग्रुपमधनं. सपोज 2 इव्हेंट आहेत, सपोज हा इव्हेंट आहे त्याच्यात A1 A2 A3 अँड सो ऑन AM किंवा AM असे इलेमेंट्स आहेत. इतके इलेमेंट्स आहेत त्याला आपण अशी A1 A2 A3 अशी नावं दिली. अँड B हा ग्रुप आहे त्याच्यातून आपण काहीतरी B1 B2 B3 टोटल BN म्हणजे 8 एलिमेंट्स असतील. तर ॲट अ टाइम हा एक्सपेरिमेंट फॉलो होण्यासाठी किंवा सिलेक्टेड 2 नंबर्स 1 फ्रॉम ईच ग्रुप हे जर करायचं असेल तर ॲक्च्युली किती नंबर्स फॉर्म होतात तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर A1 ला आपण एकदा B1 जॉईन करू शकतो, A1 ला B2 जॉईन करू शकतो किंवा A1 ला BN पण जॉईन करू शकतो. म्हणजे
A1च फक्त फिक्स ठेवला तरी n वेज नंबर ऑफ वेज आहे. मग तसंच A2 करायला A2 ला B1 जॉईन करू शकतो, A2 ला B2 जॉईन करू शकतो किंवा A2 ला BN जॉईन करू शकतो. नुसता A2 फिक्स ठेवला तरी B1 B2 BN त्याला जोडले तरी तुम्हाला n वेज मिळतील. सो असे n आणि टोटल नंबर किती आहे तर AM आहे. सो AM B1 जॉईन करू शकतो, AM B2 करू शकतो किंवा AM BN करू शकतो. आणि हे जर आपण काउंट केले, हे जर मोजले एलिमेंट्स तर टोटल एलिमेंट्स होतात m into n. सो m into n नंबर ऑफ वेज नी आपण यातला एक एलिमेंट आणि हा सेट मधला एक एलिमेंट ऍट अ टाइम सिलेक्ट करून तो ग्रुप म्हणजे ते सिलेक्शन आपण जर बघायचं असेल तर टोटल m into n वेज ने ते सिलेक्ट करू शकतो. सो ही काही बेसिक एक्झाम्पल्स आपण बघितली की ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल काय आहे ते समजून घेण्यासाठी. सो वेगवेगळे डिफरंट जरी ग्रुप असतील तर त्याच्यातून एकच सिलेक्ट करायचं असेल तर तिथे ते ऍडिशन वर्क होतं. आणि प्रत्येक ग्रुप मधनं एक काय आणि अर्थात हे मल्टिप्लिकेशन हे इन जनरल ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आहे. जेव्हा आपण ऍक्च्युली परमिटेशन कॉम्बिनेशन शिकायला जाऊ तेव्हा त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स येतील, काही कंडिशन्स येतील, मग त्या कंडिशन फॉलो होणारे सिलेक्शनचे वेज काढावे लागतील. हे जसं जसं पुढे जाऊ तसं ते येणारच आहे. अजून एक छोटंसं सिंपल एक्झाम्पल बघूया. मॅथ्स मधल्या कॉम्बिनेटिक्स मधलं पॉप्युलर एक्झाम्पल आहे. पुढे प्रोबॅबिलिटी मध्ये गेला तरी हे एक्झाम्पल तुम्हाला ते सुरुवातीलाच प्रोबॅबिलिटी हा एक चॅप्टर आहे किंवा एक टॉपिक आहे, त्याचे सुद्धा सुरुवातीला जे एक्झाम्पल्स येतात त्याच्यातलं पण हे अगदी पॉप्युलर एक्झाम्पल आहे. सपोज आपण 2 कॉइन टॉस केलेली आहे. सो हाऊ मेनी वेज, आता हे कॉइन आहे आणि हे कॉइन, ही 2 कॉइन टॉस केले, त्यापेक्षा आपण टॉस केले. कॉइनला काय काय पॉसिबिलिटीज असतात. टॉस केल्यानंतर जर जमिनीवर पडेल तेव्हा एकतर हेड येईल त्याला किंवा टेल येईल. याच्या व्यतिरिक्त काही पॉसिबिलिटीज आहे का? ते कुठल्या तरी पिक्चरमध्ये ते असं कॉइन उभं राहतं, त्यामध्ये हेड पण येत नाही आणि टेल पण येत नाही. अमिताभ बच्चनचा कुठला तरी पिक्चर आहे ना, ती पॉसिबिलिटी नाही घ्यायची आपल्याला की वेळ हेड इज म्हणजे हेड पण नाही आणि टेल पण नाही, ती पॉसिबिलिटी नाही घ्यायची. तर आयदर त्याच्यावर हेड येईल और त्याच्यावर टेल येईल. मग 2 कॉइन्स अशी टॉस केली तर काय काय पॉसिबिलिटीज येतात, काय काय वेज येतात, नंबर ऑफ वेज. जेव्हा ती दोन्ही कॉइन्स जमिनीवर पडतील तेव्हा काय काय वेज होऊ शकतात की पहिल्या कॉइनला हेड आलं, दुसऱ्या कॉइनला पण हेड असं आलं, किंवा पहिल्या कॉइनला हेड आलं आणि दुसऱ्या कॉइनला टेल आलं, अशी पण पॉसिबिलिटी असेल. किंवा फर्स्ट कॉइनला टेल आलं आणि सेकंड कॉइनला हेड, असं पण असू शकतं ना. सगळ्या पॉसिबिलिटीज बघतोय. किंवा दोन्ही कॉइनवर टेल आहे. आता ह्याच्या टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज 2 होत्या, ह्याच्या टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती होत्या? 2 होत्या. सो टोटल नंबर ऑफ वेज जे आले ते 2 into 2 is equal to 4. सो मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल इथे ते अप्लाय झालं. जसं 2चं केलं तसं 3चं केलं, तुम्ही असं ते बघू शकता. सो इथे फक्त आपण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल कसं वर्क होतं तेवढं बघितलंय. त्याच्या पुढे जाऊन ॲक्च्युली परमिटेशन म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये वगैरे सुरू करू. कॉम्बिनेशन म्हणजे काय, काय फॉर्म्युला आहे वगैरे. पण हे कसं वर्क होतं, सिलेक्शनचे वेज कसे वर्क होतात ते लक्षात आले. काही वेळेला कंडिशन असते, काही वेळेला इन जनरल विचारलेलं असतं की टोटल नंबर ऑफ वेज, कुठलीही कंडिशन न घालता टोटल नंबर ऑफ वेज किती असतील ते सिलेक्ट करा किंवा ते चूज करा असं ते विचारलेलं असतं.